इतकेच तिला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. गेली 42 वर्ष KEM हॉस्पिटलच्या वॉर्ड क्रमांक 4 मध्ये कोमामध्ये असलेल्या सिस्टर अरुणाची अखेर मरणानं सुटका केली वयाच्या 68व्या वर्षी. खरं तर 27 नोव्हेंबर 1973च्या त्या काळ रात्रीच तिनं जगाचा निरोप घेतला होता, ज्या दिवशी KEM हॉस्पिटलमधल्या सोहनलाल वाल्मिकी नावाच्या सफाई कामगारानं तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. ज्युनियर नर्स म्हणून काम करणारी सिस्टर अरुणा चेंजिंग रूम मध्ये कपडे बदलत असताना वाल्मिकी नावाच्या नराधमानं तिच्यावरती झडप घातली. या झटापटीत त्यानं कुत्र्याच्या साखळीनं तिचा गळा आवळला. परिणामी मेंदूचा रक्तपुरवठा बंद होऊन ती कायमची कोमात गेली. पोलिसांनी वाल्मिकीवर हत्येचा प्रयत्न तसंच चोरीच्या गुन्ह्याखाली खटला भरला, पण बलात्काराचा गुन्हा काही त्याच्यावरती नोंदला गेला नाही. त्याला 7 वर्षांची शिक्षा झाली आणि त्यानंतर तो सुटलाही. पण अरुणा मात्र मरण यातना सोसत हॉस्पिटलच्या बेडवर खिळून राहिली, ती कायमची. गेले काही दिवसांपासून त्यांना न्यूमोनियाचा त्रास झाल्यामुळे त्यांना MICU मध्ये आम्ही नेलं होतं. तिथे त्या व्हेंटिलेटरवर होत्या. त्यांची प्रकृती गंभीर होती, तशा त्यात सुधारणा होत होती, परंतु आज सकाळी त्यांची तब्येत अत्यंत खालवली आणि त्यांना हार्ट अटॅक म्हणजे कार्डियक अरेस्ट आला आणि त्यामध्ये त्यांचं देहावसन झालं. अरुणा मूळची कर्नाटकातल्या हळदीपूरची. 1966 मध्ये नर्स म्हणून ती KEM हॉस्पिटलमध्ये रुजू झाली. दिसायला सुंदर असलेली अरुणा एका डॉक्टर सोबत लग्नही करणार होती. मात्र सुखी संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या अरुणाच्या नशिबी वेगळेच भोग होते. ती कोमात गेल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिची साथ सोडली. KEM हॉस्पिटलचा वॉर्ड क्रमांक 4 हेच तिचं घर बनलं आणि तिची मनोभावे सेवा करणाऱ्या परिचारिका तिच्या मैत्रिणी. तब्बल 42 वर्ष अरुणाची पोटच्या मुलीसारखी काळजी घेऊन KEM मधल्या नर्सेसनी एक आगळा आदर्श निर्माण केला. पण अरुणाच्या मृत्यूनं ते नातंही तुटलं. हम लोग को बहुत दुख हुआ. मैं कुछ कह नहीं पा सकती है कि वो हम लोग की माँ जैसी थी. जब भी हुआ तो हम लोग इधर नहीं थे नर्सिंग में, लेकिन जिस दिन हम लोग नर्सिंग में भर्ती हुआ, उस दिन से हम लोग जब भी हम लोग को वो वार्ड मिला, वो वार्ड में हम लोग उसकी माँ जैसी सेवा की है, जो अपनी बहन जैसी सेवा की है. जो अपनापन था वो अपनापन हम लोग ने दिया है उसको. 1998 मध्ये पिंकी विराणी यांनी अरुणा स्टोरी हे पुस्तक प्रकाशित केलं आणि अरुणाची व्यथा जगासमोर आली. त्यावर आधारित कथा अरुणाची हे नाटकही रंगभूमीवर आलं. 2009 मध्ये याच पिंकी विराणींनी सिस्टर अरुणाला दयामरण मिळावं यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कोर्टानं ती विनंती फेटाळली. मात्र अरुणाच्या निमित्तानं पॅसिव्ह दयामरणाचा मार्ग मोकळा झाला. हॉस्पिटल ने कहा कि नहीं, हम उसको पैसिव यूथेनेसिया नहीं देंगे, हॉस्पिटल तय करेगी देना है कि नहीं देना है, और अगर देना है, अगर आप अपना माइंड चेंज करते हैं तो आप बॉम्बे हाई कोर्ट जाओ और वहां से आपको परमिशन मिल जाएगी. एक तो सुप्रीम कोर्ट ने ये कहा. दूसरा सुप्रीम कोर्ट ने ये कहा कि हम सारे इंडिया को पैसिव यूथेनेसिया अलाउ करते हैं. सिस्टर अरुणाच्या करुण कथेचा अखेर अंत झाला, पण काही प्रश्न अनुत्तरितच राहिले. एवढी वर्ष मरणासारखं जगणं ती का जगली? तिला काही सांगायचं होतं का? अरुणाला न्याय मिळाला का? आणि मरणानंतर तरी तिची खरंच सुटका झाली आहे का? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.